you can see the NMR instrumentation. The NMR instrumentation technique is very simple. First, we are required a magnet. Generally, here the magnets are used. We call as superconducting magnet or electromagnet, which sometimes we call as electromagnet. Then this is a magnet, and this is a sample tube, sample holder, we call as sample holder. And this sample holder or sample tube is surrounded by wires. One of the wire is an radio frequency generator, and second one is the radio frequency amplifier or detection of radio frequency using amplifier. Here this is the yellow line wire, and this is an, yes, ग्रीन लाईन वायर. ओके, तुम्ही जर बघितला तर आपल्याला एकदम सिंपल एन एम आर जर बघितलं तर अगदी सिंपल असतो. मॅग्नेटची इथं आपल्याला आवश्यकता असते. ओके, जर आपण नॅचरली ऑप्टेन मॅग्नेट जर घेतलो तर त्याची जी काही पॉवर असणार आहे ती व्हेरिएबल असू शकते, कमी जास्त होऊ शकते. आपल्याला कॉन्स्टंट सप्लाय करायचा असतो तेव्हा ती व्हेरी होऊ शकते. म्हणून आपण काय करतो, इलेक्ट्रोमॅग्नेट, सुपर कंडक्टिंग मॅग्नेट घेतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट घेतो. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, त्याची जी काही फील्ड स्ट्रेंथ असते ती कॉन्स्टंट राहते. फील्ड स्ट्रेंथमध्ये काही बदल होत नाही आहे, म्हणून आपण सुपर कंडक्टिंग मॅग्नेट वगैरे घेतो. ओके, त्याच्यानंतर हे जे सॅम्पल ट्यूबमध्ये जे इथं जी ट्यूब दिसते ग्लास ट्यूब, ह्या ग्लास ट्यूबमध्ये सॅम्पल भरलेलं असतं. सॅम्पल भरलेलं असतं म्हणजे अगदी मायक्रोग्रॅममध्ये आपण घेतलेलं असतो. अगदी चिमटभर सॅम्पल आपल्याला सफिशियंट आहे. ओके, त्याच्यानंतर हे येलो वायर आणि हे ग्रीन वायरनं त्याला त्या सराउंडिंग सॅम्पल ट्यूबच्या भोवती सराउंड केलेलं असतं. जे येलो वायर असतं ते काय करतं, रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेट करून त्याला सप्लाय करतं. आणि ह्या मॅग्नेटच्या सान्निध्यामध्ये हा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्सॉर्ब करून जो तुमच्या आतला सॅम्पल आहे तो एक्सायटेड स्टेटला जातो. आणि एक्सायटेड स्टेटला गेल्यानंतर जेव्हा तो परत ग्राउंड स्टेटला येतो, ज्याला आपण म्हणतो रिलॅक्सिंग, जेव्हा तो रिलॅक्स होतो तेव्हा तो एनर्जी लिबरेट करतो, इमिट करतो. ती इमिट केलेली एनर्जी ही ग्रीन वायर काय करते, स्वतः घेते आणि तो डिटेक्टरकडे पाठवते. आणि तर डिटेक्ट होऊन आपल्याला कॉम्प्युटरवरती एन एम आर स्पेक्ट्रमचे स्प्लिटिंग वगैरे आपल्याला ऑब्झर्व होतं. हे झालं सिम्पल इन्स्ट्रुमेंटेशन टेक्निक ऑफ एन एम आर. ओके, देन एन एम आर स्पेक्ट्रोमीटर consist of following basic devices. The very first is superconducting solenoid or sometimes we called as electromagnet. आता इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही. आता तुम्हाला एक सिंपल सांगून देतो. तुम्ही मॅग्नेट बघितलं असणार आहे, ज्याला आपण मराठीमध्ये लोहचुंबक म्हणतो. लोखंड असेल तर त्याला तो अट्रॅक्ट करून घेतो मॅग्नेट. ओके, आता हा लोहचुंबक जो आहे हा नॅचरली ऑप्टेन असलेला मॅग्नेट आहे. इथं आपण जर एन एम आरमध्ये हा नॅचरल ऑप्टेन मॅग्नेट वापरला तर त्याची जी काही मॅग्नेटिक पॉवर आहे ती व्हेरिएबल असते. म्हणजे काही ठिकाणी जास्त होती, कमी होती, जास्त होती. मला असं नको आहे. आपल्याला एकसारखं कॉन्स्टंट फील्ड ॲप्लाय करायचं आहे. आणि एकसारखं कॉन्स्टंट फील्ड ॲप्लाय करायचं असेल तर आपल्याला मॅनमेड मॅग्नेट यूज करावा लागतो. आणि मॅनमेड मॅग्नेट म्हणजे कोणता, तर सुपर कंडक्टिंग सिलेनॉइड किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट. आता इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये तुम्हाला कसं तयार करतात, एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो. एखादी लोखंडी वस्तू असेल तर लोखंडी वस्तूमध्ये जर आपण एखादं स्ट्रॉंग करंट पास केलो तर ती लोखंडी वस्तू मॅग्नेट बनते. ती लोखंडी वस्तू काय म्हणते, मॅग्नेट बनते. आणि हे आपण कुठे यूज करतो, जे मोठे मोठे क्रेन असतात किंवा जहाजामध्ये वगैरे, तर मोठ्याच्या मोठे कंटेनर असतात, त्याला जहाजामध्ये भरायचं असतं किंवा एखाद्या वेळेला ॲक्सिडेंट झालेला असेल तर आपल्याला ती वस्तू लोखंडाची हेवी उचलून ठेवण्यासाठी आपण ते इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करतो, जेणेकरून ते एकमेकाला चिटकल्यामुळे शक्यतो ते लवकर पडत नाही. आणि हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट असतो ह्याचा फील्ड स्ट्रेंथ आपल्याला जसा आपल्याला पाहिजे असेल तसा आपण तो ॲडजस्ट करू शकतो. आणि कॉन्स्टंट फील्ड स्ट्रेंथ असतो, ह्याच्यामध्ये कमी जास्त होत नाही, एकसारखा राहतो. त्यामुळे आपण तो इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करतो. काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटचा रोल, इट प्रोव्हाइड्स अ पॉवरफुल ॲज वेल स्टेबल अँड होमोजिनियस मॅग्नेटिक फील्ड. एक पॉवरफुल, एक स्टेबल, होमोजिनियस मॅग्नेटिक फील्ड हा आपल्याला त्या तुमच्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलला सप्लाय करतो.
ट्रान्समीटर काय करतो, इट जनरेट्स ॲप्रोप्राइट रेडिओ फ्रिक्वेन्सीज ऑफ द रेंज 60 मेगाहर्ट्ज टू 1000 मेगाहर्ट्ज. जेव्हा आपल्याला तो एन एम आर काढणार आहोत त्याला आपल्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी द्यावी लागते आणि ही रेडिओ फ्रिक्वेन्सी देण्याचं काम काय करतो, हा ट्रान्समीटर करतो. हा ट्रान्समीटर 60 ते 1000 मेगाहर्ट्ज ह्या रेंजमध्ये जे रिक्वायर्ड आहे तो प्रोड्यूस करू शकतो. ओके. थर्ड आहे रिसिव्हर कॉईल. रिसिव्हर कॉईल काय करतो, इट कॅरीज द इलेक्ट्रिकल करंट जनरेटेड ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. जी तुमची मॉलिक्यूल असणार आहे तो ट्रान्समीटरनं सोडलेला मॉलिक्यूल, तर तो मॉलिक्यूलमध्ये जी एनर्जी ॲब्सॉर्ब करून तो रिइमिट जेव्हा करतो तेव्हा ते रिइमिट केलेलं काम रिसिव्ह करतो आणि रिसिव्ह केल्यानंतर ते पाठवतं रीड आउट सिस्टीमकडे. आणि रीड आउट सिस्टीममध्ये काय असतो, तर इट इज अँड ॲम्प्लिफायर, रेकॉर्डर अँड कॉम्प्युटर. इथं आपला कॉम्प्युटर असतो, ते कॉम्प्युटरमध्ये तो अनालिसिस होतो. अँड सॅम्पल कंटेनर, जे तुम्ही सॅम्पल कंटेनर घेताय ते एक युजली एक ग्लास ट्यूब असते, एक प्रकारची ती काय असते, ग्लास ट्यूब असते. आणि त्याच्या आधारे आपण काय करू शकतो, इझिली एन एम आर काढू शकतो. दिस इज दी सम डिव्हायसेस यूज इन एन एम आर इंस्ट्रुमेंट. ओके. देन एन एम आर इंस्ट्रुमेंट हॅव्हिंग टू टाइप्स, दॅट इज first is continuous wave NMR spectroscopy and second is the FT NMR spectroscopy. आता एन एम आरचे दोन प्रकार पडतात. जेव्हा जुन्या काळामध्ये 1960-70च्या आसपास जेव्हा एन एम आर शोधून काढला तेव्हा जे एन एम आर इन्स्ट्रुमेंट यूज करत होतं त्याचं प्रिन्सिपल होतं कंटिन्युअस वेव्ह. आणि सध्या जे आपल्या इथं अवेलेबल आहेत एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपीचं इन्स्ट्रुमेंट ते आहेत फोरियर ट्रान्सफॉर्म एन एम आर. ओके. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कंटिन्युअस वेव्ह एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय किंवा एफ टी एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय. कंटिन्युअस वेव्ह एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपी हे तुम्ही BSc शिकलात पण आता ही यूज करत नाही आहे, पण तुम्ही ते विसरला असणार आहे म्हणून मी तुम्हाला इथं एक डायग्राम थ्रू समजावून सांगतो. कंटिन्युअस वेव्ह स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, एन एम आर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय. तर बघा, एक सेकंड. तर मी इथं डायग्राम काढतोय. हा एक मॅग्नेट आहे आणि हा दुसरा मॅग्नेट आहे. ओके. ह्या मॅग्नेटला आपण म्हणणार आहोत एन पोल आणि ह्याला म्हणणार आहोत साऊथ. ओके. त्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये एक असतो टेस्ट ट्यूब, एक काय असते, टेस्ट ट्यूब असते अशा पद्धतीने. ठीक आहे. ह्या टेस्ट ट्यूबमध्ये काय असतं, तर ह्या टेस्ट ट्यूबमध्ये मी तर डॉट डॉट दाखवतो, हा तुमचा अगदी कमी प्रमाणात असणारा सॅम्पल. ओके. त्याच्यानंतर ह्या सॅम्पलमध्ये आपल्याला घेतलेलं असतं एक सॉल्व्हंट. कोणता काय असतो, त्याच्यामध्ये एक सॉल्व्हंट असतो. हे मी अशा पद्धतीनं दाखवतो. आता हा येलो त्यात दिसतो तुम्हाला, हा आहे सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कोणता घेतात जनरली, तर सॉल्व्हंट CdCl3 किंवा DMSO हे सॉल्व्हंट घेतात. CdCl3 किंवा DMSO हे सॉल्व्हंट घेतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्या भोवती काय असतं बघा, ह्याच्या भोवती हे आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. हे आहे काय, रेडिओ फ्रिक्वेन्सी, जी म्हणजे जनरेटर, रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. ही झाली पहिली वायर. ओके. आणि दुसरी वायर जी आहे मी रेडनं दाखवणार आहे ती, तर ओके, हे आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसीवर म्हणतो मी, रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसीवर. ओके. आता हे आपल्याला ज्याचा सॅम्पल काढलेला आहे तो इथे येलोनं एक 4-5 ड्रॉप दिसतात, म्हणजे डॉट दिसतात, म्हणजे ते अगदी मायक्रोग्रॅममध्ये. ओके. आणि तो सुटेबल सॉल्व्हंटमध्ये CdCl3 किंवा DMSO मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे. ओके. आणि आपण त्याचं काय करतोय, NMR काढतोय. आता तुम्हाला दिलेलं गिवन मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला म्हणजे हे सांगतो, स्ट्रक्चर कोणता आहे ते सांगतो म्हणजे तुम्हाला अजून जास्त समजून येईल. CH3CH2OH
ह्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाईपचे प्रोटॉन्स आहेत? ह्याच्यामध्ये 3 टाईपचे प्रोटॉन आहेत. किती टाईपचे प्रोटॉन आहेत? 3 टाईपचे प्रोटॉन आहेत. मग 3 टाईपचे प्रोटॉन असल्यामुळे प्रत्येक प्रकारचा प्रोटॉन ही वेगवेगळी एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. बरोबर आहे ना? म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटरनं जे रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्यातनं पाठवेल ती प्रत्येक एनर्जी हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटॉन्स ॲब्सॉर्ब करतील. कशा पद्धतीनं? मी आता 60 मेगाहर्ट्जची एनर्जी मी ट्रान्सफर करतोय. किती? 60 मेगाहर्ट्जची. मग 60 मेगाहर्ट्जची जेव्हा एनर्जी पाठवेल तेव्हा हा मॉलिक्यूल जो आहे तो काय करेल? 40 मेगाहर्ट्जची एनर्जी ॲब्सॉर्ब करेल. त्याच्यानंतर हा 45ची ॲब्सॉर्ब करेल किंवा 50च घेतो. 50 मेगाहर्ट्जची एनर्जी ॲब्सॉर्ब करेल आणि हा 60 मेगाहर्ट्जची एनर्जी ॲब्सॉर्ब करेल. मग जनरली काय होतं इथं? जेव्हा हा 40 मेगाहर्ट्जची एनर्जी ॲब्सॉर्ब करेल तेव्हा हा CH3चे 3 प्रोटॉन्स एक्सायटेड स्टेटला जातील. बघा मी काय म्हणतोय, जेव्हा हा 40 मेगाहर्ट्जची एनर्जी ॲब्सॉर्ब करेल तेव्हा हा एक्सायटेड स्टेटला जाईल. पुढच्या सेकंदाच्या आतमध्ये परत ग्राउंड स्टेटला येईल आणि जेव्हा ग्राउंड स्टेटला येईल तेव्हा एक रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्या रिसिव्हरकडे पाठवून देईल. ओके, मग मी रेडिओ फ्रिक्वेन्सी अजून हळू वाढवणार आहे. 50 मेगाहर्ट्ज जेव्हा होईल तेव्हा हा प्रोटॉन ॲब्सॉर्ब करेल आणि पुढच्या सेकंदामध्ये परत एक सिग्नल रेडिओ फ्रिक्वेन्सीकडे पाठवून देईल. परत हळूहळू मी रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटरच्या सहाय्याने वाढवलो तर 60 मेगाहर्ट्जची एनर्जी हा OH प्रोटॉन ॲब्सॉर्ब करेल. पुढच्या सेकंदामध्ये एक्सायटेडला जाऊन पुढच्या सेकंदाला ग्राउंड स्टेटला येईल आणि मग ग्राउंड स्टेटला येताना परत एनर्जी तो रिसिव्हरकडे देईल. अशा 3 एनर्जी हा रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर कलेक्ट करेल आणि ह्याच्या आधारे मला असे 3 पीक काहीतरी मिळतील. ट्रिपलेट, क्वार्टेट आणि सिंगलेट असे 3 पीक मला कॉम्प्युटरवरती मला ऑब्झर्व होईल. हे झालं काय? कंटिन्युअस वेव्ह एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे कंटिन्युअस वेव्ह म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण हळूहळू इन्क्रीज करतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण काय करतो? हळूहळू इन्क्रीज करतो. ह्या मेथडमध्ये 3 प्रोटॉन आहेत त्यामुळे मला 3 एनर्जी वेगवेगळ्या डिफरंट हळूहळू वाढवायला लागल्या. समजा माझ्याकडे 20 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटॉन असेल तर मला 20 वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी सोडावी लागणार आहे. समजा माझ्याकडे 50 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटॉन, एवढं मोठं स्ट्रक्चर आहे तर मला 50 वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी द्यावी लागतील. समजा माझ्याकडे 100 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटॉन्स आहेत तर मला 100 वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी ही द्यावी लागतील. मग विचार करा, एवढ्या जितके प्रोटॉन तितकी वेगवेगळी. आता हे स्ट्रक्चर आपल्याला माहिती पण नसतं बऱ्याच वेळेला. हे मी तुम्हाला समजण्यासाठी इथे सांगितलं. एखादा अननोन कंपाऊंडमध्ये किती प्रोटॉन आहे हे सुद्धा मला माहीत नाही. अशा वेळेला मला भरपूर एनर्जी सोडावी लागतील. भरपूर एनर्जी सोडावी लागतील याचा अर्थ की मला वेळ जास्त द्यावा लागतो. लक्षात, वेळ जास्त द्यावा लागतो आणि जे तुम्ही सॅम्पल तयार करणार आहे ते सुद्धा मग तुम्हाला किलोमध्ये तुम्हाला सॅम्पल ॲड करावं लागेल. सॉल्व्हंट जास्त घ्यावं लागेल. टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस होऊन जाईल. ह्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत कंटिन्युअस वेव्ह. हे झाली मी एक मेथड तुम्हाला समजावून सांगितलं. ओके, ह्यामध्ये एकूण कंटिन्युअस वेव्हमध्ये सुद्धा परत 2 प्रकार पडतात. कंटिन्युअस वेव्हमध्ये 2 प्रकार कसे पडतात? एकदा रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायची आणि मॅग्नेटिक पॉवर जी आहे ती स्लोली हळूहळू वाढवायची. रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायची आणि मॅग्नेटिक पॉवर स्लोली वाढवायची. ह्याला आपण म्हणतो काय? यस, तर इथं आपण म्हटलेलं आहे बघा, कॉन्स्टंट रेडिओ फ्रिक्वेन्सी व्हाईल चेंजिंग अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. रेडिओ फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवायचे आणि अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड हा हळूहळू वाढवायचा आहे. ह्याला प्रोसिजर, ह्या स्टेपला आपण म्हणतो फील्ड स्वीप. ह्याला आपण काय म्हणतो? फील्ड स्वीप. आणि दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस वेव्हमध्ये ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल 1.41 टेस्ला असं कॉन्स्टंट ठेवायचे आहे आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्ज, 2 मेगाहर्ट्ज, 3 मेगाहर्ट्ज, 4 मेगाहर्ट्ज, 5 मेगाहर्ट्ज, 10 मेगाहर्ट्ज, 50 मेगाहर्ट्ज, 60 मेगाहर्ट्ज, 100 मेगाहर्ट्ज, 200 मेगाहर्ट्ज अशा पद्धतीनं रेडिओ फ्रिक्वेन्सी वाढवत जायचे. ह्या मेथडला आपण म्हणतो काय? फ्रिक्वेन्सी स्वीप कंटिन्युअस वेव्ह एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी. हे जे मी बोलले कम्प्लिटली ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ह्या मेथडला आपण काय म्हणतो? कंटिन्युअस वेव्ह एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी. हा भाग आपण BSc ला असताना शिकलो आहोत. आता आपण बघणार आहोत FT NMR
पण FT-NMR आपण डिटेल सेम थ्रीला बघणार आहोत, पण जाता जाता त्याची थोडीशी मी ओळख म्हणून सांगून जातो. FT-NMR म्हणजे काय ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. कारण FT-NMR सुद्धा खूप वास्ट आहे. FT-NMR मध्ये सुद्धा खूप वास्ट आहे आणि तो तुम्हाला लगेच समजणार नाही. सेम थ्रीला आलं की तुम्हाला डिटेलमध्ये आहे तेव्हा पण बघणार आहोत. ओके, तर FT-NMR मध्ये जर तुम्ही बघितलात तर तुमचा असा एक मॅग्नेट असतो. ह्याच्यामध्ये इथं कूलिंग कंडिशन खूप महत्त्वाची आहे आणि कूलिंग राहण्यासाठी लिक्विड हेलियम आणि लिक्विड नायट्रोजन घेतात. लिक्विड हेलियम आणि लिक्विड नायट्रोजनमध्ये टेम्परेचर अगदी 0 किंवा मायनसच्या आसपास पोहोचतो आणि त्याच्यामध्ये आपण हा NMR करतो. ही त्याची स्केमॅटिक डायग्राम आहे. इतकी काय आता आपल्याला महत्त्वाचे नाही आहे, हे फक्त तुमच्या नोट्समध्ये असू दे. तर आपण बघूया FT-NMR म्हणजे काय. स्पॉटलाइट घेतो बघा. इन ए रिसेंट मेथड फॉर ऑब्टेनिंग NMR स्पेक्ट्रा, द सॅम्पल इज irradiated with an intense pulse of all radio frequency in the desired range, for example covering all 1H frequencies at once while keeping the magnetic field constant. ठीक आहे. आता ह्याचं मी एक्सप्लेनेशनचा अर्थ एक छानशा डायग्राम मध्ये तुम्हाला समजावून सांगतो बघा. मागाचंच इन्स्ट्रुमेंट आहे आपलं, जे मी इथं दाखवतो. मगाचंच इन्स्ट्रुमेंट आहे, मी इथं दाखवतो तुम्हाला जास्त म्हणण्यासाठी म्हणून. ओके, हा आहे N, हा आहे S. हा तुमचा नॉर्थ पोल आहे, हा तुमचा साऊथ पोल आहे. ओके, ह्याच्या बरोबर सेंटरला मी काय घेतोय, टेस्ट ट्यूब घेतोय. वरची बाजू तिची ओपन असते, ही बाजू ओपन असते. बघा इरेज होतं काय, नाही होत इरेज ते कम्प्लीट. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी सॉल्व्हंट घेतो CdCl3 किंवा DMSO, CdCl3 किंवा DMSO अलॉंग विथ TMS. ह्याच्यामध्ये TMS टेट्रामिथिल सिलिन असतो, सॉल्व्हंट असतो CdCl3 किंवा DMSO आणि तुमचा सबस्टन्स, तो सबस्टन्स सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल, काही असेल. ओके, हे झाला अशा पद्धतीने तुमचा सॅम्पल ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे. सो ओके, मग ह्याच्याभोवती तुम्ही काय केलं असतं, रेडिओ फ्रिक्वेन्सी असतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. अशा पद्धतीनं ह्याच्याभोवती ती कॉईल वायर त्याची गुंडाळलेली असते. रेडिओ फ्रिक्वेन्सी RF, रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. ओके, आणि दुसरी जी वायर असते ती कोण असते, तर ती असती रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर. रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर जी आपण ब्ल्यूने दिसते ना, तर ती रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर, किंवा आपण याला शॉर्टमध्ये आपण काय म्हणूया, पर्सनल कॉम्प्युटर PC. ओके, आता फोरियर ट्रान्सफॉर्म स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय होतं बघा. तर हा जो मॅग्नेटिक फील्ड आहे N आणि S, त्याची डायरेक्शन अशी असते, साऊथकडनं नॉर्थकडे किंवा नॉर्थकडनं साऊथकडे, अशा पद्धतीची डायरेक्शन आहे. ती किती असती, कॉन्स्टंट 1.41 टेस्ला, 1.41 टेस्ला. ओके, आणि दुसरी पॉईंट ह्याच्यामध्ये जे रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर असतो, इथं आपण फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढवत नाही. इथं आपण फ्रिक्वेन्सी काय करत नाही, हळूहळू वाढवत नाही आहे. इथं डायरेक्टली आपण एक पल्स, मी तुम्हाला दाखवतो, हा एक पल्स आहे, हा एक रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्स आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्स. ओके, हा रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्स आहे. हा काय केला जातो, तर हा रॅन्डमली ह्याच्यावरती साधारणतः 1 मायक्रोसेकंड, परत मी तर लिहितो शॉर्ट टाइम किती, नियरली 1 मायक्रोसेकंड, जवळपास 1 मायक्रोसेकंड म्हणजे सेकंदातला पण एक भाग
मायक्रोसेकंड इतक्या रेंजमध्ये हा रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्स जो आहे तो ह्या तुमच्या सॅम्पलवरती सोडला जातो. आणि ह्या रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्समध्ये जवळपास एनर्जी किती असते? 90 मेगाहर्ट्ज. किती असते ती? 90 मेगाहर्ट्ज. ही एनर्जी हे तुमचा सॅम्पल, ह्यातला जो काही सॅम्पल आहे हा सॅम्पल ॲब्सॉर्ब करेल. ॲब्सॉर्ब केल्यामुळे जेवढे डिफरंट टाईपचे प्रोटॉन्स आहेत ती एकाच वेळेला एक्सायटेड स्टेटला जातात. मागच्या उदाहरणामध्ये मी काय म्हटलं होतं, इथेनॉलमध्ये 3 वेगळ्या प्रकारचे प्रोटॉन्स होते म्हणून 3 वेगवेगळ्या रेंजमध्ये एक्साइट केले होते. पण इथं तोच इथेनॉल जेव्हा मी रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्स काही वेळासाठी काही सेकंदासाठी सोडतो तेव्हा एका सेकंदाच्या आतमध्ये जेवढे डिफरंट प्रोटॉन्स होते ते सगळेचे सगळे एक्सायटेड स्टेटला जातात. आणि एक्सायटेड स्टेटला गेलेला मोलेक्यूल तो जेव्हा रिलॅक्स होतो, रिलॅक्स झाल्यानंतर रेडिएशन्स इमिट करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी इमिट करतो. आणि ती रेडिओ फ्रिक्वेन्सी जो काही इमिट करेल तो रेडिओ फ्रिक्वेन्सी आपल्या कॉम्प्युटरकडे जाईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर आपल्या कॉम्प्युटरकडे जाईल. आणि जेव्हा हा कॉम्प्युटरकडे जाईल तेव्हा एक म्हणजे आपण कंटिन्युअस वेव्हमध्ये जे काही NMR मिळतो किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीचे जे पीक येतात ते अगदी सोपे असतात, आपल्या मेंदूला ओळखता येतो. पण इथं जे पीक जातात ते आपल्या मेंदूला इतकं ओळखता येत नाही आहे. का ओळखता येत नाही ते मी पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो. तर ते रेडिओ फ्रिक्वेन्सी जे बाहेर पडतात ते रेडिओ फ्रिक्वेन्सीचं इंटरप्रिटेशन एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला करतो. ओके. आणि ह्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपण म्हणतो काय? फोरियर ट्रान्सफॉर्म. मॅथमॅटिकल फॉर्म्युला जो आहे त्याला आपण काय म्हणतो? फोरियर ट्रान्सफॉर्म. आणि ह्या फोरियर ट्रान्सफॉर्म स्पेक्ट्रोस्कोपीमुळे आपल्याला जे काही डाटा मिळाला होता तर त्या डाटाच्या आधारे आपण एखाद्या कंपाऊंडचे पिक्स असाइन करतो. कंपाऊंडचे काय करतो? पीक असाइन करतो. आणि जो एक्सायटेड स्टेटला मॉलिक्यूल गेला होता तो जेव्हा ग्राउंड स्टेटला येईल तेव्हा एक कॉम्प्लेक्स स्पेक्ट्रा पाठवून देतो कॉम्प्युटरकडे. त्या कॉम्प्युटरवरती जो काही कॉम्प्लेक्स स्पेक्ट्रा पाठवून देतो त्याला आपण म्हणतो फ्री इंडक्शन डिके. शॉर्टमध्ये त्याला फीड म्हणतो. काय म्हणतो त्याला? फीड. त्याचा लॉंग फॉर्म आहे फ्री इंडक्शन डिके. आणि हा फ्री इंडक्शन डिके आपण कॅल्क्युलेट करता आपल्याला येत नाही. ह्यासाठी लागतो काय? तर कॉम्प्युटर लागतो. आणि ह्या कॉम्प्युटरमध्ये काय असतात? काही मॅथमॅटिकल रिलेशन्स असतात, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतात. आणि हे मॅथमॅटिकल ऑपरेशन त्या फीडचं कन्व्हर्जन आपल्याला स्पेक्ट्रामध्ये करतात, पीकमध्ये करतात. आणि ह्याच्या आधारे आपण एखाद्या कंपाऊंडचा, अननोन सॅम्पलचा आपण काय करतो? NMR काढतो. ही जी मेथड आहे FT NMR अगदी सोपी आहे. कमीत कमी 1 ते 2 सेकंद लागतात. आणि आपल्याला जे काही पीक मिळतात ते अगदी परफेक्टली ओळखण्यासारखे, अगदी सिम्पल, इझी टू हँडल असा हा FT NMR आहे. कंटिन्युअस व्ह्यूमध्ये भरपूर अडचणी होत्या पण FT NMR मध्ये त्या अडचणी रिमूव्ह केल्या. त्याला आपण म्हणतो काय? फोरियर ट्रान्सफॉर्म NMR स्पेक्ट्रोस्कोपी. इथं जवळपास मिलीग्राम सॅम्पल पुरेसं आहे. पण कंटिन्युअस व्ह्यूमध्ये आपल्याला काय? ग्रॅमभर आपल्याला सॅम्पल लागेल. मग ते मे बी 100 ग्रॅम लागेल, मे बी 50 ग्रॅम लागेल, एक्सेट्रा. पण इथं आपल्याला मिलीग्रॅममध्ये सुद्धा काय होईल? आपण एखाद्या कंपाऊंडचा NMR काढू शकतो इझिली. ठीक आहे. आता मी क्लिअर करतोय, पुढे जातोय. मला तुम्हाला फीड दाखवायचं आहे. फीड म्हणजे नेमकं काय? तर इथं तुम्ही बघू शकताय फीड म्हणजे काय. तर जेव्हा मी एखाद्या कंपाऊंडचा NMR काढतो तेव्हा NMR काढताना मला कॉम्प्लेक्स पीक मिळतात. म्हणजे CH3चा सुद्धा अशा पद्धतीनं मिक्स झालेला, हळूहळू जसजशी तिची एनर्जी कमी होत जाईल तसं तसं काय होईल? तो कमी होईल. म्हणजे जसं की आता तुम्ही गाडी पळवताना 50 किलोमीटर प्रति तास ह्या स्पीडने पळवताय आणि एकदम तुम्ही काय करताय? न्यूट्रल करताय किंवा ॲक्सिलेटर सोडून देताय तेव्हा ती गाडी काय होईल? 50 ते 40 किलोमीटर, 30 किलोमीटर, 20 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि फायनली काय होईल? 0 किलोमीटरवरती येऊन स्पीड ती गाडी थांबती. सिमिलरली जी एनर्जी तुमच्या मोलिक्यूलने ॲब्सॉर्ब केला होता, ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो इमिट करतो, ती एनर्जी सुरुवातीला हायर असती, त्याच्यानंतर पुढे हळूहळू काय होत जाईल? लोअर होत जाईल. आणि हे जे सिग्नल्स मिळतात ह्या सिग्नलला आपण म्हणतो फीड. दॅट इज
फ्री इंडक्शन डिके. ह्या फ्री इंडक्शन डिकेच्या आधारे टाइम डोमेनचा एक ग्राफ काढतात. ते आपण पुढच्या सेममध्ये मी शिकवणार आहे. ओके, टाइम डोमेनचा एक ग्राफ करतात आणि टाइम डोमेनच्या ग्राफवरनं आपल्याला इंडिव्हिज्युअल पीकचा व्हेलॉसिटी, इंडिव्हिज्युअल पीकची काय करतात, लॅम्बडा व्हॅल्यू फाइंड आउट करतात, वेवलेंथ. आणि ह्याच्या आधारे आपण त्याचे केमिकल शिफ्ट आणि त्याचं स्प्लिटिंग पॅटर्न फाइंड आउट करतो युझिंग FT-NMR. आणि ह्या NMRच्या साहाय्याने आपल्याला एखाद्या कोणताही मॉलिक्यूल असेल त्याचं आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करणं सोपं होऊन जातं. ठीक आहे. देन नेक्स्ट, द ॲप्लिकेशन ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ FT-NMR विथ दी कंटिन्युअस वेव्ह मेथड. ह्या दोघांच्या कम्पॅरेटिव्हली आपण काय करणार आहोत, कंपॅरिझन बघणार आहोत. सगळ्यात पहिलं बघा, इट इज मोर सेन्सिटिव्ह. FT-NMR खूप सेन्सिटिव्ह असतो अँड इट कॅन मेजर विकर सिग्नल. 5 to 10 minutes are required to scan and record a continuous wave spectrum. But a pulse experiment is much faster and measurement of and feed can be performed in few seconds with using a computer. कंटिन्युअस वेव्ह NMR जो होता त्याच्यावर तो खूप सेन्सिटिव्ह होता आणि फक्त स्मॉलेस्ट सिग्नल्स तो मेजर करत होता आणि हे पण करण्यासाठी त्याला 5 ते 10 मिनिटं लागत होते. पण जो FT-NMR घेतो आपण त्याच्यामध्ये काही सेकंदामध्ये आपल्याला त्याचे केमिकल शिफ्ट अलॉंग विथ स्प्लिटिंग पॅटर्न ऑब्झर्व होतो. सेकंड, दिस इज अ रिअल ॲडव्हान्टेजेस व्हेन द सॅम्पल इज स्मॉल. कंटिन्युअस वेव्हसाठी सॅम्पल जास्त लागतो पण FT-NMR साठी सॅम्पल आपल्याला कमी लागतो. Pulse FT-NMR is therefore especially suitable for the examination of nuclei that are not very abundant in nature. ज्याचा अबंडन्स नेचरमध्ये कमी आहे ते डिटेक्ट करण्यासाठी आपण FT-NMR यूज करू शकतो. न्यूक्लियाय दॅट आर नॉट स्ट्रॉंगली मॅग्नेटिक ऑर व्हेरी डायल्यूट सॅम्पल. एखादा कमीत कमी डायल्यूट सॅम्पल असेल तरी पण आपण NMR काढू शकतो. जो काही मॅग्नेटिक न्यूक्लियाय नसेल त्याचंसुद्धा आपण, म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेटिक न्यूक्लियाय नसेल त्याचंसुद्धा आपण NMR काढू शकतो. ओके, द मोस्ट मॉडर्न NMR स्पेक्ट्रोमीटर युजेस सुपर कंडक्टिंग मॅग्नेट्स which can have field strength about 14 Tesla and operate at 600 MHz. ह्या पुस्तकामध्ये जे मी नोट्स घेतल्या होत्या त्यामध्ये 600 MHz पर्यंतचा NMR तिने म्हटला होता आहे, पण सध्याच्या काळामध्ये 1000 MHz इतके स्ट्रॉंग NMR आपल्याकडे अवेलेबल आहे. देन नेक्स्ट, अ सुपर कंडक्टिंग मॅग्नेट. आता सुपर कंडक्टिंग मॅग्नेट कसा तयार करतात हे तर आपल्याला दिलेलं आहे. अ सुपर कंडक्टिंग मॅग्नेट इज मेड ऑफ स्पेशल अलॉय अँड मस्ट बी कूल्ड ॲट लिक्विड हेलियम टेम्परेचर. आता मी मगाशी म्हटलं होतं लिक्विड हेलियम आपण घेतो कमीत कमी टेम्परेचर होण्यासाठी, तर ते मॅग्नेट प्रॉपर्टी तयार करण्यासाठी ते हेलियम आणि नायट्रोजन घेतात. द मॅग्नेट इज युजली सराउंडेड बाय अ डिवॉर्फ फ्लास्क अँड इन्सुलेटेड चेंबर कंटेनिंग लिक्विड हेलियम. इन टर्न this chamber is surrounded by another one containing liquid nitrogen. An NMR spectrometer with frequencies of 200, 300 and 400 megahertz are now common in chemistry. But nowadays 900 megahertz or 1000 megahertz NMR instrument are also available for the some specially research projects. सध्याच्या काळामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे NMR मॅक्झिमम 1000 मेगाहर्ट्ज. जनरली मॅग्नेट तयार करणं ही सोपी गोष्ट नसती, लक्षात घ्या. तुम्ही कधी CT स्कॅन केला आहे किंवा माहिती असेल तुम्हाला, मला माहीत नाही, तर तुम्ही कधी CT स्कॅन केला असेल किंवा काहीचा MRI इमेजिन किंवा तुम्हाला काही जर समजा काय तर डोक्याला वगैरे लागला असेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही डोक्याचा मेंदूचा CT स्कॅन काढा. तर तुम्ही जेव्हा CT स्कॅन काढायला जाता तेव्हा तिथं इन्स्ट्रुमेंट काय असतं माहिती आहे का तुम्हाला? तर तो इन्स्ट्रुमेंट हा NMRचाच एक प्रकार असतो. तिथे सुद्धा मॅग्नेटिक, त्याला आपण MRI म्हणतो ॲक्च्युली, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज, MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. MRI काढायचं सांगतात डॉक्टर लोक. तर ते काय करतात, आपल्या शरीरामध्ये प्रोटीन असतो, बरोबर आहे ना. आपल्या शरीरामध्ये जेवढं काही दिसतं त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि प्रोटीन आला की हायड्रोजन आला आणि तिथंच हायड्रोजन आला म्हणजे हायड्रोजन हा मॅग्नेटिक न्यूक्लिय आहे आणि हायड्रोजन मॅग्नेटिक न्यूक्लिय असल्यामुळे आपल्या शरीराचा, ब्रेनचा, डोक्याचा आपण MRI काढतो, म्हणजे एक प्रकारे NMR काढतो आणि तो NMR
जर स्टँडर्ड त्यांच्याकडे जे अवेलेबल असतात स्टँडर्ड माणसांचे त्याच्यावरती कंपॅरिझन करतात आणि त्याच्यावर कंपॅरिझन करून जर काय दोष दाखवत असेल तर ते दोष डिटेक्ट करतात आणि ते दोष डिटेक्ट करण्यासाठी आपण डॉक्टर सांगितल्या प्रकारे MRI किंवा CT स्कॅन हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे आपण काढतो. जनरली हे केमिस्ट्रीमधलाच पार्ट आहे NMR. समजते ना. तर तुम्ही NMR अशा पद्धतीनं बघितलं असेल किंवा विद्यापीठामध्ये आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी 200 मेगाहर्ट्जचा NMR आहे. 200 मेगाहर्ट्ज NMRची किंमत किती असते माहिती आहे का तुम्हाला? साधारणतः 1 ते 1.5 करोड ही NMR इन्स्ट्रुमेंटची प्राइस असते 200 मेगाहर्ट्जची. इतकं ते खूप महाग असतं. हे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करणं हे अवघड आहे. हेलियम वगैरे नायट्रोजन वगैरे ह्याच्या किमती फार असतात आणि ते मिळवणं खूप अवघड असतं. त्यामुळे हे कुठल्या कॉलेजकडे किंवा इतर काही मिळत नाही. साधं तुम्ही एखादा प्रोजेक्ट केला नेक्स्ट इयरला तर तो प्रोजेक्ट केलेलाचा NMR काढावा लागतो आणि त्या NMR जर तुम्ही काढायला गेला तर तुमच्याकडनं एक सॅम्पलसाठी 500 रुपये चार्ज घेतात. समजते. तर अशा प्रकारे हा NMR आहे. ह्याच्याबद्दल मोर डिटेल आपण सेम 3 मध्ये एक पेपर आहे त्या पेपरमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता NMR जनरली कसा करतात हे लास्ट पॉईंट आहे या टॉपिक मधला, सॅम्पल प्रिपरेशन. ज्याचा आपल्याला NMR काढायचा आहे त्याला आपण म्हणणार आहे सॅम्पल. ह्या सॅम्पलमध्ये थोडंसं TMS मिक्स करतात. TMS म्हणजे टेट्रामिथिलसिलेन. ह्याचा रोल काय असतो TMSचा? इट ॲक्ट्स ॲज रेफरन्स आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक 5 ml आसपास सॉल्व्हंट घेतात CdCl3 किंवा DMSO. CdCl3 त्याचं नाव आहे ड्यूटेरेटेड क्लोरोफॉर्म. त्याचं नाव काय आहे? ड्यूटेरेटेड क्लोरोफॉर्म. आणि DMSOचं नाव आहे डायमिथिल सल्फॉक्सेन. ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी एक सॉल्व्हंट घेतात. आता हे कोणतं सॉल्व्हंट घ्यायचं हे आपण प्रोजेक्टच्या वेळेला बघूया. कोणतं तरी एक घेतात हे आपण कन्सिडर करूया. आणि ही जी सॅम्पल ट्यूब असते ही सॅम्पल ट्यूब NMR इन्स्ट्रुमेंटच्या आतमध्ये ठेवून देतात. जेव्हा NMR इन्स्ट्रुमेंटच्या आतमध्ये ठेवून देतात तेव्हा एखादी कॉन्स्टंट रेडिओ फ्रिक्वेन्सी 60ची किंवा 100ची किंवा 600 मेगाहर्ट्जची रेडिओ फ्रिक्वेन्सी त्या सॅम्पलवरती सोडतात. ते सॅम्पल ती रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्सॉर्ब करते, एक्सायटेड स्टेटला जाते. एक्सायटेड स्टेटला गेले रेडिओ फ्रिक्वेन्सी आपला मॉलिक्यूल सॅम्पल ग्राउंड स्टेटला येतो तेव्हा ती एनर्जी जो ॲब्सॉर्ब केला होता त्याला इमिट करतो आणि इमिट केलेली एनर्जी तुमचा कॉम्प्युटर डिटेक्ट करतो आणि डिटेक्ट करून आपल्याला केमिकल शिफ्ट मिळते. त्याच्यामध्ये स्प्लिटिंग पॅटर्न असतो, सिग्नल्स असतात. ह्याच्या आधारे आपण आपल्या केमिस्ट्रीचं डोकं वापरायचं आहे. CH3ला ट्रिपलेट कधी येतो, क्वार्टेट कधी येतो, सिंगलेट कधी येतो हे डोकं आपलं यूज करून त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर डिटर्माइन करायचं असतो. दिस इज दी सॅम्पल प्रिपरेशन. माझ्याकडं ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ आहे तो मी उद्याच्या लेक्चरला म्हणजे उद्या रविवार आहे सोमवारच्या लेक्चरला मी दाखवतो. ठीक आहे. इथं आपला हा टॉपिक NMR जो युनिट 2 मधला पार्ट A आहे तो भाग संपतोय आपला इथं. हा इथं तुम्ही बघू शकता. ह्याच्यामधले सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी हे मी फक्त सांगितलेलं आहे जे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट सेममध्ये बघणार आहोत. कारण की सेम 3 मध्ये NMR हा एक टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरेच भाग जिथं आपण फक्त 50% पॉईंट इथं आपण कव्हर केलेला आहे. 50 पण नाही, 40 ते 30% पॉईंट इथं कव्हर केलेलं आहे. तिथं आपण मात्र 70-80% पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत आणि तेव्हा हे सुद्धा परत रिपीट होणार आहे. ठीक आहे. इथं आपला हा टॉपिक मधला युनिट 2 मधला A पॉईंट संपला. पुढचा B मास स्पेक्ट्रोस्कोपी. पण त्याच्या आधी मास स्पेक्ट्रोस्कोपी बरोबर मला NMRचे प्रॉब्लेम सुद्धा खूप घ्यायचे. ठीक आहे. त्यामुळे आज आपण माझं आता लेक्चर इथे थांबतो. हे लेक्चर झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला नाहीतर आज नको राहू दे सोमवारपासून आपण NMRचे प्रॉब्लेम्स आणि मास स्पेक्ट्रोस्कोपी 2-2 तास किंवा 3-3 तास आपण घ्यायचं आहे. ठीक आहे. मी तर थांबतो. ह्याचा व्हिडिओ मी अपलोड करतो. तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा बघू शकता आपण. आणि